हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. बेसन पिठापासून ढोकळा बनवलेला आहे मी. सिंपल रेसिपी आहे, इझी आहे, नाश्त्यासाठी उत्तम आहे. तर त्यासाठी मी 3 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे, चाळणी मारून घेतलेले आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून लिंबू पावडर, सायट्रिक ॲसिड टाकलेली आहे आंबटपणा येण्यासाठी. त्यानंतर 4 ते 5 टेबलस्पून मी साखर टाकलेली आहे गोडपणा येण्यासाठी, आणि चवीनुसार मीठ. हे सर्व मी कोरड्या पिठात मिक्स करून घेतलं. त्यानंतर 1 पळीभर तेलही टाकायचं. ढोकळा स्पंजी होतो तेल टाकल्यामुळे. सगळं कोरड्या पिठात मिक्स करून घ्यायचं. नंतर आहे ना त्यामध्ये थोडं पाणी टाकत जायचं. जास्त पातळ करायचं नाही आहे मिश्रण, नाहीतर ढोकळा स्पंजी होणार नाही, असं चिकट होईल. म्हणून ढोकळ्यासोबत खाण्यासाठी मी चटणी करते. आता चटणीसाठी लागणारे साहित्य: थोडंसं दही, 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि खोबरं. हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यात मी ग्राइंड करून घेतलं आहे, बारीक पेस्ट करून घेतली. आणि त्याला तडका दिला आहे मोहरीचा. कढीपत्ता, मोहरी, जिरे याचा तडका दिला आहे. आणि चटणीत पण थोडीशी साखर घालायची, कारण दही घातले त्यामुळे. ढोकळ्यावरतून आपल्याला एक गोड असं पाणी लागणार आहे, ते पण मी तयार करून घेतलं आहे. आता थोडं फोडणीचंच केलेलं आहे. तेलामध्ये थोडी मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा, हिरवी मिरची आणि पाणी टाकायचं. त्यातही 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि हे पाणी गार होण्यासाठी ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपला ढोकळा बेक करून घ्यायचा आहे. आता आपलं पीठ इथे छान भिजलेलं आहे. आता 10 ते 15 मिनटानंतर आता प्लेटमध्ये ढोकळा लावायचा आहे आपल्याला. त्याआधी आपल्याला इनो टाकायचा 1 पुडी, आणि त्यावर थोडं पाणी टाकून तो इनो ॲक्टिव्ह करायचा आहे. आणि पिठामध्ये हे सगळं मिक्स करायचं आहे. ही प्रोसेस पटकन करायची आहे, कारण की तो ॲक्टिव्ह झालेला जो इनो आहे ना, तो त्या बेसन पिठामध्ये पूर्ण मिक्स झाला पाहिजे. आणि आपलं जे मिश्रण आहे ना, ते असं हलकं हलकं होतं. मग या प्रोसेसमुळेच ढोकळा स्पंजी होतो आणि छान बेक होतो, त्याला जाळी छान येते. आता प्लेटला मी तेल लावून घेतलं होतं, आणि पात्रामध्ये आधी खाली थोडं पाणी टाकलं. सर्व पातेल्यातलं मिश्रण मी प्लेटमध्ये टाकलं आहे, आणि गॅस स्लो केलेला आहे. स्लो फ्लेमवर 10 ते 15 मिनटं ढोकळा बेक होण्यासाठी ठेवून दिला आहे. 10 मिनिटानंतर मी एकदा चेक केलं आहे ढोकळा झाला आहे की नाही. टूथपिक किंवा काही एक सुरीच्या साहाय्याने आपण चेक करू शकतो आहे. तर इथे झालेला नव्हता, थोडा कच्चा होता सुरीला लागला तर, म्हणून मी पुन्हा 5 मिनिटासाठी ठेवला. आता मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे. अजिबात खाली प्लेटलाही चिटकलेला नाही तेल लावल्यामुळे. बघू शकता तुम्ही इथे मस्त असा ढोकळा झालेला आहे माझा. थोडं गार होऊ द्यायची प्लेट, आणि मग आपण काढून घ्यायचा. इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा बेक झालेला आहे. प्लेटला अजिबातही चिटकलेला नाही आहे तेल लावल्यामुळे. आणि मिश्रणही अगदी परफेक्ट झालेलं होतं, म्हणून ते अजिबातही चिटकलं नाही. आता आपल्याला हव्या तशा वड्या पाडून घ्यायच्या त्याच्या ढोकळ्याच्या साईजनुसार. मोठ्या हव्या असेल तर मोठ्या करा, मी इथे छोट्याच केलेल्या आहे. आणि आपण जे पाणी तयार केलेलं होतं ना फोडणीचं, ते त्यावरून फोडणी घालून घ्या.
इथे ना सर्व फोडणीचं पाणी मी ढोकळ्यावरती पसरवून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही ढोकळा किती स्पंजी झालेला आहे. खाण्यासाठी तयार आहे आपला बेसन पिठापासून बनवलेला ढोकळा. रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.